आज आपली दादाच्या पोरीची हल्दी आहे. हल्दीला आपल्याला सकला आणलाय, तवर आणलाय, कुप्पा आणलाय, रावस आणले आणि संध्याकाळी आपल्याला 400 किलो मटणाची ऑर्डर आहे. नमस्कार सर्वजणींना. हो, कुठं आलोय आपण? कोणाच्या हल्दीला? हां, तर काल मामसवला बघितला ना तुम्ही ऋतुजाचा. आज हल्दीला आलोय बघा. आणि काय करता हे सकाळी सकाळी? वडे. बापरे, कसले? जवला का कोलिम? हां, कोण जवला बोलते, कोण कोलिम बोलते. हां, पण जी खरी मजा असते ती आपल्या कोली लोकांच्याच, जे लग्नामध्ये खायची ना. हां, सकाळी सर्व आपल्या गावातल्या महिला मंडळी आल्यात आणि बघा वडे करतात, गोड गोड वडे. हां, आणि आपली रीतिरिवाज असते, नवरीच्या हाताने पहिले वडे सोडतात ना. तेच तुम्हाला आता थोड्या टायमाने बघायला मिळणार आहे. अख्खा गाव येईल ना आता. अख्खे गावातल्या जेवढ्या महिला मंडळी आहेत सर्व येतील आणि वडे करतील. बघा हे बघा कसे वडे केलेत ते. शैला पाटील गावातली पाटली नाही ते. हा, गावाच्या पाटलिनीला मान आहे ना गाणं बोलाचा. हा, ही आणखी एक पाटील आली. पण आलेली आहे बघा. पहिला मान आहे घाऱ्या तलाचा, तिला तेच पूर्ण करायला. प्रमिला ताई आहे तिथे. काय बनवता हे? हाऱ्या कशा बनवतात तुम्ही त्या बघितल्या. आता इकडे बघा कोलिम बनताना दिसतंय तुम्हाला. वांगा नाही टाकला? वांगा कोलिम बनवताना दिसतात बघा. कोथिंबीर वगैरे मारलाय आणि सर्व जी आपली मंडळी येतील त्यांना कोलिम देणार ना नाश्त्याला. घाऱ्या कोलिम. वडा कोलिम ना. वडा कोलिम, घाऱ्या कोलिम. घाऱ्या कोलिम तोच बघायला मी. जेवढ्या ताई लोक आल्यात आपल्या इथे घाऱ्या बनवायला, त्यांचा मानपान, त्यांना चहा वगैरे त्यांचा पाहुणचार करताना दिसतात बघा नवऱ्याकडची मंडळी. आता महिला मंडळीला तुम्ही बघितला वडे, घाऱ्या, कोळीम बनवताना. आता पुरुष मंडळी आहे तिथे. कुठं चाललोय आपण? केळी आणायला. केळी आणायला. हा, मांडवामध्ये लावतो आम्ही केळी. मांडवामध्ये जी पब्लिक आहे बघा. मांडवामध्ये जी केळी लावतात तीच आणण्यासाठी चाललोय. आणि जसं तुम्हाला माहिती आहे साखर कोलीवाड्यामध्ये लग्न एकाच गावामध्ये होत असते ना. म्हणून नवऱ्याची कडची आणि नवरीकडची दोन्हीकडची माणसं मिळून आम्ही चाललोय केळी आणायला. बरोबर ना? तुम्ही कुठनं आहो? दोन्ही आमचे नाते आहेत.
दोन्हीकडे नाते आहेत. दोन्हीकडे नाते आहेत बघा त्यांचं. कुठं आलोय आपण? अक्षयमध्ये आलो केली आणायला. अक्षीमध्ये केळी आणायला. आणि ही वाडी कोणती आहे? बुरांडे बुरांडे वाडीमध्ये आलोय बघा. आणि आता ही केळी कापणार ना. त्या केळीची आधी पूजा केली आणि तिला मान दिलाय आणि आता बघा केळी घेऊन जाणार आपण. तर साखर कोलीवाड्याचे डॉक्टर साहेब आहेत, नमस्कार. हो, तर काय सांगणार या प्रथेबद्दल केळीच्या? या केळीचा आपण लग्न कार्यामध्ये सगळ्या नातेवाईक मंडळींना बोलवतो. पहिला शुभ दिवस म्हणजे आपण पत्रिका छापतो आणि खंडोबा देवाला आणि कुलदैवताला आपण वंदन करून त्या पत्रिकाचा आपण सगळ्या मित्रमंडळीला बोलवतो. एवढा सगळा खर्च करून सुद्धा त्या मंडपाला शोभा आणण्याचं काम हे केळी करत असतात. आणि त्या कुलाचं संरक्षण करण्याचं काम, त्या विधीचं काम या केळीच्या स्वरूपात आपल्या ऋषितुल्यांनी आपल्याला सांगितलं असल्याकारणाने ही संस्कृती जपण्याचं काम या कोळी समाज या ठिकाणी करत आहे. आणि साक्षीदार म्हणून गेला 4-5 दिवस त्या ठिकाणी साक्षीदार म्हणून आपण केळीचं पूजन करतो आणि केळी मातेला आपण सांगतो की माझा हा कुटुंब, माझा येणारा परिवार या सगळ्यांना सुखी ठेव आणि कुठलेही विघ्न न येताना त्या ठिकाणी तू पार करण्याचं काम माझ्या दारासमोर राहून तू करण्याचा प्रयत्न कर, एवढंच तुझं सांगणं असतं. हाच वैशिष्ट्य आहे ना केळींचं. हळदीमध्ये बघा एवढे दिवस आपण केळी आणायला जातो, पण ती काय प्रथा आहे ती आज आपल्या डॉक्टर साहेबांकडनं बघायला मिळाली. धन्यवाद. तर केळी वगैरे बांधून झाली आणि बघा नाश्त्यामध्ये काय आहे? घारी, घारी, वडे आणि कोलिम दिसते बघा. सर्व जी कोणी आपली मंडळी आली त्यांचा मानपान केलाय, सर्वांना चहा नाश्ता दिलाय बघा. आणि तेही पाहुणी मंडळी नाश्ता करताना दिसते. आणि आता बघा साखर कोलीवाड्याच्या सर्व माता बहिणी दिसतात तुम्हाला. सकाळी घारी करायला आल्या होत्या, आता काय करतात या? तुमचं नाव काय? मी वासंती. काय करतात या आता? आता या लोणच्याला काय आंबे कापतात. लोणच्यासाठी आंब्याचा लोणचा बनणार आहे आज जेवणामध्ये. त्यासाठी बघा सर्वजणी आंबा कापतात. बापरे, हे बघा किती किलो बनवणार आहो आंब्याचा लोणचा? 80 किलोचं तरी पाहिजे. 180 किलो. 180 किलो आंब्याचा लोणचा बनणार आहे. त्यासाठी बघा सर्वजणी आंबा कापताय तिथे. आणि इथे लसूण साफ करताना दिसते. कसली तयारी आहे? मटणाची तयारी करताना दिसतात बघा. किती किलो आहे मटण? 200 किलो जास्त मटण बनणार आहे. त्यासाठी बघा सर्वजणी येतात आपल्या गावामधल्या आणि हातभर लावत असतात बघा. काही ना काही करून सर्वजणी साहित्य करत असतात बघा. कांदा, लसूण आला सोलून झाला. आता काय मके. हे काय चाकण्याला? बापरे, सर्व व्यवस्था आहे बघा. मटन पासून, चिकन पासून, मक्यांपासून सर्व आहे बघा. तुझं नाव काय?
प्रीता, हा प्रीता काय करतेस? आंबा सोलतेस? हा लाजते प्रीता, हे बघा. हा तर इथे श्वेताताई आहेत. हॅलो. हो. काय सांगणार या कार्याबद्दल, काय बोलणार? आमच्या गावातल्या सर्व महिला येतात, कोणच्याकडे पण असू दे, गरिबांकडे, श्रीमंतांकडे, कोणच्याकडे पण असू दे, अशा सर्व महिला सकाळी जातात. बरोबर. भाजी वगैरे कापायला मदत करायला जातात सगळं. हो, सगळं काही ना काही हातभर हो, लावून. हातबोट लावायला सगळी जातात. माणसं, सगळ्या बायका माणसं येतात इथे. हा हळदीचं कार्य या सकाळपासून सुरू होते. वड्यापासून काय, सुका मच्छी, जवळा, काय करू. आमच्या इथे वडा आणि जवळा आहे हो, हळदीसाठी, सकाळसाठी. हो, म्हणजे तुम्ही पण जाता म्हणून आपल्याकडे येतात ना. हा, सगळ्या बायकापासून सगळी एकूण आहे घरातल्या. आणि असं यात सहभाग, हातबोट लावतात, सगळ्या साथ देतात. हा ताई, काय बोलताय? त्या मांडवातल्या तुम्ही? दोन्हीकडच्या ना? ही पण माझ्या भावाचीच मुलगी आहे. नवरा नवरी एकाच शेजोल्यांच्या आहेत ना? हा, एकदा नवरीकडे जातो आणि नंतर नवऱ्याकडे ना. कोणाला राग नाही आला पाहिजे. हे बघा, सर्वांना मानपान देऊन काही ना काही साहित्य करताना दिसतात बघा. आंबे वगैरे कापताना बघितले. आता मावरा बघा काय आहे, कुप्पा. हा, खवल्या कुप्पा आहे ना? हा, खवल्या कुप्पा घेऊन चाललाय बघा. आणखी काय काय आहे ते पण दाखवतो तुम्हाला. ही बघा, मस्त एकदम पेटी आहे. आहे काय काय मावरा? रावस सकले तवर. हा, रावस सकले तवर सगळं काय आहे बघा. हा, मस्त एकदम पेटी आहे, त्याच्यामध्येच एकदम मारून ठेवलंय. हल्दीला, लग्नाला, सगळ्यासाठी ना. हा, रावस माशाची मेजवानी होणार आहे आज. इथं आपले सर्व मित्र जमलेत मासे कापायला. हे बघा, सकला, सुरमई, कुप्पा, सगळे प्रकारचे मासे आहेत. आज आपली दादाच्या पोरीची हल्दी आहे. त्या हल्दीला आपल्याला सकला आणलाय, तवर आणलाय, कुप्पा आणलाय, रावस आणले. बापरे. आणि संध्याकाळी आपल्याला 400 किलो मटणाची ऑर्डर आहे. 400 किलो मटण आपल्याला संध्याकाळी हल्दीला आहे. तर सगळ्यांना, हा, आपल्याला अख्खा गावाला जेवायला घालायचं आहे. हा, तोवर राजन नाखवा, दादाचं नाव आहे राजन नाखवा. आणि तोवर किती किलोचे हा, आहे? तो 15 किलो, 17 किलो एक एक तवर आहे. आणि सकला? सकला 35 किलो, 40 किलोचा एक एक आहे. 40 किलोचा सकला आहे बघा. कुप्पा, भरपूर काही आहे आज जेवणामध्ये बघा. कसला मोठा सकला दिसतोय बघा. सुरमई कापताव फ्राय साठी. हा, सुरमई फ्राय साठी. हे बघा, हे बांगडे पण आहे. बापरे, सुरमई आणि सकला. मग बांगडं कोण खाईल? गेल्या टायमाला सकल्यांची गाबोली निघलेली. आता बघूया. आता बघा, गाबोली आहे. गाबोली, सकला माशाची गाबोली पण दाखवतो बघा जाता जाताना. सकला आणि त्याची गाबोली. ही बघा, सकल्या माशाची गाबोली दिसते तुम्हाला.
नाच गाणं चालू आहे आणि इथे बघा नवऱ्याकडच्या करवल्या आत्ताशा काकीशा सगळ्या जणी आल्यात बघा. कुठं चालले हो तुम्ही? वडे घेऊन आले हो. हा वडे गोड गोड खायला घेऊन आलेत ना. हळद आणण्याची प्रथा बघितलेली, आता वडे आणण्याची प्रथा बघायला मिळते बघा. मग दिले काय वडे दिले? कुठे दिले? देवाजवळ ठेवतात काय? हा देवाजवळ ठेवतात आणि त्यांचं आता इथे नवरीकडे मानपान होताना दिसतात बघा. काय बोलतात? सोयऱ्यांचे वडे. सोयऱ्यांचे वडे घेऊन येतात. अच्छा, ही प्रथा आहे काय? हा माना सोयरे वडे मानाचे वडे घेऊन आलेत आणि त्यांचाच पाहुणचार करताना दिसतात बघा. काय नाव तुमचं? माझं नाव स्नेहा. हो स्नेहा, मी बहीण आहे मोठी नवऱ्याची. आज वडे घेऊन आलो आम्ही नवरीकडे. मानाचे वडे असतात ते आम्ही वाजत गाजत घेऊन आलोय. सर्व मजा करतात, खूप आनंदी आहेत. हे काय रिटर्न गिफ्ट? नवऱ्याकडचे वडे घेऊन आले, आता नवरीकडनं पण वडे दिलेत बघा गोड गोड. खा सगळ्यांची. हो चालेल चला. आणि इथे नवरी मुलगी ऋतुजा दिसते बघा. काय बोल? आशीर्वाद दे. स्वामी कार्य सुखाने माझ्या बाईला आशीर्वाद दे. भोलेनाथ छाया घालो भगवंता पोर होती त्याला आदर किती होता. छाया घाल मुलाबाला बाजून माझी छाया घाल भोलेनाथ. तर इकडे नवरीच्या सर्व बहिणी दिसत आहेत. हे थाट केलं काय तुम्ही? हा सर्वजणी जेवढ्या घरातल्या आहेत तेवढे घरातल्या त्यांनी सर्वांनी एकातला केलंय. तर शाश्वती ताई आहेत. सकाळपासून काय काय केलं आपण? सकाळपासून घाऱ्या झाल्या, हा नाचलो, कोलिम झाला, चाय पिला. हा आणि आता काय होतंय मग? आता बांगड्या भरतात, चुडा भरतात. चुडा भरायचा कार्यक्रम आता बघायला मिळणार आहे. हाय, ताईचं नाव श्रीनिका ना? हाय श्रीनिका, काय खातेस तू? हां नन्न खाते. अरे वा. आणि इथे नमिता ताई आहेत बघा. बरे आहो ना? हां ती बघा. हाय. नमिता बोललो तर ती हाय करते बघा. चालेल चालेल. हॅलो. हो थँक्यू थँक्यू.
कुठनं खारदंड्यावर ना